नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आनंदी कट्ट्यावरून डॉक्टर प्रज्ञावंत देवळेकर यांनी मांडलेला एक फार सुंदर विचार तुमच्यापर्यंत त्यांच्याच शब्दातनं पोचवते. डोकेदुखीचा एक पेशंट ओपीडीत आला. सिस्टरला क्लिनिकल चेकअप सांगितलं तर म्हणे थर्मामीटरची बॅटरी संपली. पल्सॉक्स आणि ग्लुकोमीटर होम व्हिजिटला गेलाय. मग दुसरा सेट? मी म्हणालो, त्याचे स्ट्रिप्स नाही आणि दुसरं पल्सॉक्स खराब झालंय सर. विशेषतः कोविड पश्चात किती टूल डिपेंडंट झालंय सगळं क्षणभर जाणवलं आहे. मॅन्युअली तपासत लक्षणजन्य औषधं देऊन पेशंटला रवाना केलं खरं, पण एक कोरियन किस्सा आठवला त्यावरनं. तो असा होता की कोरियात युद्धकाळ सुरू होता. हजारो जखमी सैनिक, सर्वत्र गोळीबाराचा आवाज, सगळं वातावरण धूर आणि भीतीनं भरलेलं. एका डोंगराळ भागातल्या छोट्याशा फील्ड हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आणि नर्स दिवस रात्र जीव तोडून सैनिकांना वाचवत होते. एका रात्री अगदी अनपेक्षितपणे शत्रूचा जोरदार हल्ला झाला. तोफांचे आवाज धडाडू लागले, भूकंपासारखी कंपनं जाणवायला लागली आणि रुग्णालयासह सगळीकडची वीज ठप्प झाली. उरला फक्त अंधार. आता तो काळोख असा की आपण स्वतःचा हातही दिसणार नाही एवढा गडद. त्या गुडूप अंधारात अचानक स्ट्रेचरवर एक तरुण सैनिक आणला गेला. त्याच्या पोटात गोळी घुसली होती. रक्तस्राव झपाट्यानं होत होता. डॉक्टरांनी त्याला स्पर्श केला. नाडी मंद, देह थंड, श्वास जणू शेवटची घरघर. स्थिती स्पष्ट होती. लागलीच शस्त्रक्रिया नाही केली तर मृत्यू निश्चित होता. पण वीज ती नाहीये. जनरेटर बंद आहे. विजेऱ्या वापरून बंद पडलेल्या होत्या. डॉक्टर क्षणभर थबकले, पण त्यांच्या डोळ्यात जिद्दीची चमक होती. मेणबत्ती पेटव ग. डॉक्टर ली यांनी सिस्टरला आदेश दिला. सर, फक्त एकच मेणबत्ती उरली आहे, सिस्टर थरथरत म्हणाली. तेवढी पुरे. डॉक्टरांच्या आवाजात कडक आत्मविश्वास होता. सिस्टरनं ती एकमेव शेवटची एकुलती एक मेणबत्ती पेटवली. लहानशी ज्योत, पण त्या क्षणी ती आशेचा सूर्य वाटत होती. ते दृश्य भयंकर अविश्वसनीय होतं. मध्यभागी मरणाच्या वाटेत अर्ध्यावर जाऊन पोचलेला सैनिक, जवळ डॉक्टर आणि बाजूला मेणबत्ती पकडून उभी असलेली एक सिस्टर. मेणबत्तीचा प्रकाश हल्ला की डॉक्टरांची सावली तंबूच्या भिंतीवर थरथरायची, पण त्यांचे हात मात्र अचूक आणि निडर होते. जवळ पकड, डॉक्टर म्हणाले. सिस्टरनं मेणबत्ती अजून जवळ नेली. तिचा हात दुखायला लागला होता, पण ती थांबली नाही. एव्हाना डॉक्टरांनी त्या जखमी सैनिकाचं पोट उघडलं होतं. गोळीनं आतली रक्तवाहिनी फाडली होती. रक्ताचे छोटे छोटे प्रवाह त्या ज्योतीत लालसर चमकायला लागले होते. डॉक्टर ली ओरडले, क्लॅम्प. सिस्टरनं दुसऱ्या हातानं क्लॅम्प सोपवला. थरथरणाऱ्या प्रकाशात डॉक्टरांनी त्या रक्तवाहिनीवर क्लॅम्प लावला. श्वास रोखून ते रक्तवाहिनी शिवू लागले. बारकाईनं. फोकस आणि धैर्य हेच त्यांचं साधन होतं. किती वेळ गेला कुणालाच समजलं नाही. मेणबत्तीची ज्योत थकून खाली झुकू लागली. मेण वितळून जवळ येत होतं. सिस्टर भीतीनं श्वास रोखून बघत होती. तिचे हात सांडलेल्या गरम मेणानं पोळले होते. असह्य वेदना होत होत्या तिला. आणि तेवढ्यात डॉक्टरांचा शांत आवाज आला. हे घ्या, स्टिचेस पूर्ण झाले. तो आता सुरक्षित आहे. हे ऐकताच नर्सच्या डोळ्यात साठून राहिलेलं पाणी झरकन गालावरून उघळलं. ज्योत थवकली आणि एका क्षणात पूर्ण विझली. आता कुणालाच उजेडाची गरज नव्हती, कारण त्या खोलीत जगण्याचा उजेड पसरला होता. त्या दिवशी एका मेणबत्तीच्या प्रकाशात जीवदान देणारी ही शस्त्रक्रिया कॅन्डल ऑपरेशन म्हणून इतिहासात सुवर्णाक्षरांनी कायमची कोरली गेली. श्रोते हो, परिस्थिती कितीही प्रतिकूल असली ना तरी ती माणसाला हरवू शकत नाही जोपर्यंत माणूस हार मानत नाही. धैर्य हाच प्रकाशाचा मुख्य स्रोत असतो आणि प्रकाशाची ताकद केवळ ज्योतीत नसते, तर ती जिद्द आणि कर्तव्यबुद्धीत सुद्धा असते.
तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.